या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सुरुवात करणार आहोत ती सॅटेलाइट इमेजपासनं, कारण की महाराष्ट्रातल्या पावसाची तीव्रता ही आता आपल्याला हळूहळू कमी होताना बघायला मिळते. मराठवाडा आणि विदर्भ या दोनही भागांमध्ये आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळत नाहीये. तोच आता कोकण आणि मुंबईतला पाऊस सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. तो का झालेला आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. त्याचबरोबर एका सायक्लॉनची, ज्याला ऍक्च्युली टायफून म्हटलं जातं, त्याच्या बातम्या सुद्धा तुम्ही सगळीकडे बघितल्या असतील की प्रशांत महासागरामध्ये आलेलं हे वादळ एका प्रकारचं, याचा इम्पॅक्ट भारतावर होतोय का तेही आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय. आधी सॅटेलाइट इमेजकडे जाऊयात. आपल्याला माहिती आहे की एक लो प्रेशर एरिया, ज्याला कमी दाबाचं क्षेत्र म्हणतात, ते तयार झालेलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये. त्यानंतर ते झारखंडकडे शिफ्ट झालं, नंतर ते मध्य प्रदेशकडे सुद्धा गेलेलं होतं आणि त्यानंतर हळूहळू ते इनलँड, ज्याला म्हणतात की भारताच्या आतल्या भागांमध्ये त्याची सरकायला त्याला सुरुवात झालेली होती. आता ते उत्तर प्रदेशमध्ये जाऊन थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला तिथे हा जो संपूर्ण उत्तर भारतातला भाग आहे, इथे आपल्याला 2 ते 3 ज्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन्स म्हणतात किंवा चक्राकार वारे म्हणतात, तसे ते तयार झालेले आहेत. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये हळूहळू आर्द्रता जी आहे ती कमी व्हायला सुरुवात झाली आहे. ते का होतंय तर अरबी समुद्रामध्ये आपल्याला गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आपण बघत होतो की जितक्या मोठ्या प्रमाणांमध्ये जे ढग दाटून आलेले होते ते आता आपल्याला फारसे इथे महाराष्ट्रात बघायला मिळत नाहीयेत. तसंच ह्या बाजूला चांगलं क्लाउड कव्हरेज जरी असलं तरी त्याचा थेट परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरती होताना बघायला मिळणार नाहीये. मात्र मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, या सगळ्या राज्यांमध्ये मात्र चांगला पाऊस सध्या कोसळू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण अरबी समुद्रामध्ये जी प्रणाली तयार झालेली होती, अरबी समुद्रातल्या प्रणालीला मात्र त्याची तीव्रता आता काही प्रमाणात कमी झालेली आहे आणि म्हणूनच आपल्याला महाराष्ट्रावरती फारशी आर्द्रता किंवा फारसे ढग जे आहेत ते जमून आलेले आहेत असं चित्र आपल्याला आता तरी बघायला मिळत नाहीये. त्यातल्या त्यात बघायचं झालं तर कोकणातला अगदी म्हणजे आपली जी कोकण किनारपट्टी आहे ती असेल आणि आपला जो इकडचा भाग आहे म्हणजे नाशिक आणि अहिल्यानगर हा जो भाग आहे, थोडाफार या भागांमध्ये आपल्याला आर्द्रता जी आहे ती बघायला मिळते. त्याच्यामुळे तिथे थोडासा पाऊस होऊ शकेल. मात्र उर्वरित महाराष्ट्रात फारसा पाऊस होईल अशी शक्यता आत्ता तरी वर्तवण्यात आलेली नाहीये. विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला, कारण की वर मध्य प्रदेशमधनं थोडंसं मॉइश्चर इन्कर्जन होतंय, त्याच्यामुळे आपल्याला विदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो. पण तो अगदीच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे. तो खूप मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस असेल अशी शक्यता सध्याच्या घडीला वर्तवण्यात आलेली नाहीये. आता दुसरी गोष्ट ज्याच्याबद्दल बोललं जातंय ती टायफून बद्दल. आता हे टायफून नेमकं काय असतं आणि त्याचा भारतावर नक्की कसा परिणाम होणार आहे ते आपण पुढच्या इमेजमधनं समजून घेऊयात. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की टायफून 22 असं त्याला म्हटलं गेलेलं आहे आणि टायफून म्हणजे ज्याला सायक्लोन म्हटलं जातं किंवा ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो, तशा प्रकारचं एक टायफून 22 जे आहे ते तयार झालेलं आहे. पण त्या टायफून 22चा जो इम्पॅक्ट आहे तो थेट आपल्याला भारतावरती होताना बघायला मिळणार आहे का तर तसं नाहीये. कारण की टायफून 22 हे प्रशांत महासागरामध्ये आहे आणि त्याची जी विड्थ आहे किंवा त्याची जी म्हणजे तो किती पसरलेला आहे तर साधारण 1000 किलोमीटर इतकी त्याची विड्थ आहे. इतका मोठा परिणाम आपल्याला त्या टायफून 22चा बघायला मिळतोय. आणि म्हणून त्याचा एका प्रकारे कसा परिणाम होऊ शकतो तर ज्याला आपण मॉइश्चर विंड्स म्हणतो किंवा ज्याला आपण नैऋत्य मान्सूनचे वारे म्हणतो, त्या वाऱ्यांवरती याचा परिणाम होऊ शकतो. आणि तसं जर झालं तर आपल्याला त्याच्यात फरक पडताना बघायला मिळेल. आता फिलिपिन्स पाशी हे टायफून 22 आहे, तिकडनं ते चायनाच्या दिशेने सरकतंय आणि म्हणून चायना सुद्धा आता तयारी करतंय. त्याचबरोबर अमेरिकेतला काही भाग आहे, अमेरिकेतल्या काही भागामध्ये सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. पण थेट परिणाम भारतावरती होणार नाही. भारतात त्याचा कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो तर बंगालच्या उपसागरामधले जे वारे आहेत ते खेचले जाऊ शकतात किंवा कमी दाबाचं क्षेत्र जे तयार झालेलं आहे त्याची तीव्रता कमी होऊन ते सगळे वारे जे आहेत जे आपल्याला आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागात बघायला मिळत आहेत ते खेचले जात आहेत कुठे तर ईशान्य भारताकडे, नॉर्थ ईस्टकडे. कारण की ह्या टायफून 22ची तीव्रता तितकी आहे की या एका सायक्लोनमुळे आजूबाजूची सगळी परिस्थिती, वेदर सिस्टीम जी आहे ती किंवा जी प्रणाली आहे ती बदललेली आहे किंवा त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात, इतकी त्याची तीव्रता आहे. आणि म्हणून सगळं मॉइश्चर जे आहे ते कुठेतरी प्रशांत महासागराच्या दिशेने हळूहळू खेचलं जातं याच्यामुळे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता अनेक शास्त्रज्ञांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की
या टायफून बावीचा परिणाम जो आहे तो आपल्याला भारताच्या पावसावरती होताना बघायला मिळू शकतो. त्याचं कारण असं की एल निनो सुद्धा आहे आणि एल निनोमुळे आधीच पाऊस कमी पडणार आहे आणि अशी एखादी प्रणाली ज्यावेळेला तयार होते किंवा ज्यावेळेला असं एखादं चक्रीवादळ तयार होतं तर त्याचा अर्थ की जो विंड पॅटर्न असतो, जे वाऱ्यांच्या ज्या दिशा असतात त्या बदलू शकतात आणि त्याच्यामुळे पाऊस जो आहे तो कमी होऊ शकतो, अशी परिस्थिती यातनं निर्माण होण्याची शक्यता आहे. पण त्याचा थेट इम्पॅक्ट होणार आहे का किंवा लगेचच आपल्याला असं होणार आहे का की आता पाऊसच पडणार नाहीये अजिबात याच्यामुळे, तर अशी अगदी थेट परिस्थिती नाहीये. पण अर्थात याचा काही प्रमाणात परिणाम आपल्याला विंड पॅटर्न्स वरती नक्कीच बघायला मिळू शकतो. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे येऊयात आणि महाराष्ट्रात कधी कुठे कसा अलर्ट देण्यात आलेला आहे ते थोडक्यात समजून घेऊया. आता गुरुवारसाठी आपण जर बघितलं तर पुण्यातल्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट आहे. त्या व्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापुरातला घाट परिसर असेल आणि विदर्भातला काही भाग असेल, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा, इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कुठेही कुठलाच अलर्ट देण्यात आलेला नाहीये. वादळी वारे वाहू शकतात अशी चिन्ह नक्की देण्यात आलेली आहेत, पण अगदी मुसळधार पाऊस होईल अशी परिस्थिती गुरुवारसाठी म्हणजे 9 तारखेसाठी तरी आपल्याला बघायला मिळत नाहीये. आता आपण जर शुक्रवारचा अंदाज बघितला तर शुक्रवारी सुद्धा पुन्हा एकदा तशीच काहीशी परिस्थिती आहे. सातारा आणि पुण्यातल्या घाट परिसराला येलो अलर्ट आहे, ऑरेंज सुद्धा नाहीये. आणि विदर्भामध्ये वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कुठेही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. इव्हन कोकण, रायगड, रत्नागिरी हे जे भाग आहेत म्हणजे कोकणातले हे जे भाग आहेत इथे सुद्धा अलर्ट देण्यात आलेला नाहीये कुठल्याही प्रकारचा. त्याच्यामुळे पावसाची तीव्रता ही हळूहळू कमी होतीये हे आपल्याला कुठेतरी बघायला मिळते. अर्थात पुन्हा एकदा जर अरबी समुद्रामध्ये प्रणाली तयार झाली तर पाऊस होऊ शकेल, पण आता तरी पाऊस जो आहे तो थोडासा बॅकफुटवर गेलेला आहे असं आपल्याला चित्र बघायला मिळतंय 10 तारखेसाठी सुद्धा. आता शनिवारसाठी काय सांगण्यात आलेलं आहे बघूयात. शनिवारी तर पुण्यातल्या घाट परिसरामध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त वादळी वारे वाहू शकतील अशा सायन्स ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, पण त्याच्यासाठी सुद्धा कुठलाही अलर्ट नाहीये. फक्त यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या 4च ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. त्याच्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात फारसा पाऊस होईल अशी शक्यता वाटत नाहीये. साधारण 10 आणि 11 आणि 12 तारखेला सुद्धा खरं तर असं म्हटलं जातंय की पावसाने थोडासा ब्रेक घेतलेला असणार आहे किंवा फारसा पाऊस आपल्याला अनुभवता येणार नाहीये. आणि त्याचं कारण असं आहे की जे बंगालच्या उपसागरातनं आणि अरबी समुद्रातनं जी प्रणाली दोन्हीही ठिकाणी तयार झालेली होती, ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरती आपल्याला बघायला मिळत होता, ती प्रणाली जी आहे ती आता कमी झालेली आहे. त्या प्रणालीची तीव्रता कमी झालेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी पावसाने सुद्धा काही प्रमाणात ब्रेक घेतलेला आहे असं आपल्याला बघायला मिळतंय. इथे फक्त तुम्ही जर बघितलं तर जसं मी म्हटलं मगाशी की ईशान्य भारताच्या दिशेनं आपल्याला वारं जाताना बघायला मिळतंय किंवा ईशान्य भारताच्या दिशेला आपल्याला क्लाउड बँड्स किंवा क्लाउड कव्हर बघायला मिळतंय, तशी परिस्थिती इथे आता बघायला मिळतेय. पण उर्वरित भारतामध्ये किंवा स्पेशली महाराष्ट्राला आणि साऊथमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथे सुद्धा खूप अशी तीव्र कुठली प्रणाली तयार झालेली आहे किंवा कमी दाबाचं क्षेत्र अगदी खूप पॉवरफुल तयार झालेला आहे अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला बघायला मिळत नाहीये. एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो नक्कीच तयार झालेला आहे. गुजरातपासून खाली गोव्यापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, ज्याला ट्रफ आपण म्हणतो. पण त्याची सुद्धा तीव्रता तितकी नाहीये जितकी आपल्याला 5, 6, 7 तारखेच्या सुमारास जुलैमध्ये बघायला मिळत होती. त्याच्यामुळे महाराष्ट्रात पुढचे 2 ते 3 दिवस फारसा पाऊस होईल अशी अपेक्षा सध्याच्या घडीला तरी नाहीये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या अपडेट्स मिळण्यासाठी, सगळे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.